श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। अनवर नाला परिसरात पूर्व वैमनस्यातून 2 गटात धूमचक्री, भरत जाधवांसह 10 ते 12 जण जखमी। वाढती महागाई, इंधन टंचाई आणि सरकारच्या निष्क्रियतेविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे आंदोलन। मतदार पडताळणी व मतदान शुद्धीकरण तसेच जनगणना 2027 संदर्भात अतिरिक्त मानधन देऊन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी। भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त करण्यात आले अभिवादन। शिवाजी चौफुली ते भगवत चौक दरम्यानच्या भाजीपाला आणि फळे विक्रेत्यांवर नगरपंचायतीतर्फे करण्यात आली कारवाई। आणि महापालिकेच्या शाळा क्रमांक 4 व 8च्या जागेचा वापर इतर अशैक्षणिक कामासाठी न करण्याची मागणी। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहरातील अनवर नाला परिसरात पूर्व वैमनस्यातून 2 गटात धूमचक्रीवर लोखंडी रॉड तलवारीच्या हल्ल्यात बापजी ग्रुपचे भरत जाधवांसह 10 ते 12 जण जखमी झाले असून परस्पर विरोधी तक्रारीवरून सुमारे 15 ते 20 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। धुळे शहरातील अनवर नाला परिसरात बुधवारी सायंकाळी पूर्व वैमनस्यातून 2 गटात धूमचक्री उडाली। यात सर्रास लोखंडी रॉड व तलवारीचा वापर करण्यात आला। या हल्ल्यात बापजी ग्रुपच्या भरत जाधवांसह 10 ते 12 जण जखमी झाले असून त्यांच्यावर हिरे वैद्यकीय रुग्णालयात तसेच खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या प्रकरणी परस्पराविरोधी तक्रारीवरून सुमारे 15 ते 20 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेमुळे परिसरात तणावपूर्ण शांतता पसरली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की अनवर नाला परिसरात बुधवारी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास 2 शेजाऱ्यांमध्ये जोरदार भांडण सुरू होते। या भांडणाचा आवाज ऐकून परिसरातील सामाजिक कार्यकर्ते बापजी ग्रुपचे भरत जाधव हे वाद मिटवण्यासाठी आणि मध्यस्थी करण्यासाठी घटनास्थळी धावून गेले। त्यांच्यासोबत गुलाब जाधव, ललित गुलाब जाधव, नाना जाधव, खुशी वाडिले आणि निकू ठाकरे हे देखील भांडण सोडवण्यासाठी गेले होते। परंतु वाद मिटण्याऐवजी आरोपींनी मागील भांडणाची कुरापत काढत थेट हिंसक रूप धारण केले। आरोपींनी अचानक तलवार आणि लोखंडी गजासारख्या घातक हत्यारांनी भरत जाधव यांच्यासह मध्यस्थी करणाऱ्या सर्वच लोकांवर बेदम हल्ला चढवला। भर रस्त्यात धारदार शस्त्रे चमकल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आणि नागरिकांची पळापळ झाली। या प्राणघातक हल्ल्यात भरत जाधव यांच्यासह गुलाब जाधव, ललित गुलाब जाधव, नाना जाधव, खुशी वाडिले, निकू ठाकरे जखमी झाले। स्थानिक नागरिकांनी जखमींना तातडीने हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले। सध्या सर्व जखमींवर उपचार सुरू आहेत। दरम्यान परस्पर विरोधी गटांकडून देखील फिर्याद दाखल करण्यात आली आहे। घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे, धुळे शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक दीपक पाटील, मोहाडी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्यासह पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली। भर रस्त्यात तलवारी आणि रॉडने झालेल्या थेट हल्ल्यामुळे अनवर नाला परिसरात सध्या भीती व तणावाचे वातावरण आहे। अनवर नाला आणि हे ना भवन किशोर आणि त्यांना पोरे आणि अजून 10-12 जण बाहेर नाला होतात त्यांनी आणि मवाडी पोलीस स्टेशन त्यांना किसामाई 12-13 लाख रुपये दिले त्यांनी शिल्पा मॅडम आणि अजून त्या पोलीस कोण त्यातले बी गांजा, चरस, अफीन, गोल्या, गर्दबी त्यासाठी तरी त्यातलं कोणी काही करत नाही। आणि मवाडी पोलीस स्टेशन सांगतच त्या आमनाची सामाये आणि शासन शासन रामबदाने हवी आमना म्हणे आमले कोणाच धाक नाहीये म्हणे। आता म्हणेन मला डोका तलवार टाकी तिने रॉड टाका आणि कंबर माबी रॉड टाका तेथली दंडावरी कारण काही नाही होता। त्यातली पहिले तथा वस्तीवर जायचं नाही बाईले त्यांना परिवारले बी गाय दिल्यात त्यातले बी मार मी आवराले जाऊ तर त्यातली माले बी मार आणि मना 2 मना पोऱ्या मना भाऊ येथले बी मार त्यातली बिना अन्याय न मार त्यातून माले सांगतात तुमले थोडी टाकतो तुमले गावना बाहेर आखले देतो असं सांगतात त्या म्हणजे या मंत्री पुढारी त्यातले सपोर्ट आहे यमुना करता त्या सांगतात बुवा तुमले गावना बाहेर आखले देतो मना भाऊ मना पोरे मंगल पवार अहो बी त्यातनं नातेवाईक ते अवतो रोज गाड्या लिसन त्या पोलिसातले रोज पोरी तंगाड्यात फिरत त्या पोलीसली त्यातनावर कठोर कारवाई व्हायला पाहिजे। मना पोऱ्यांना बी आटुकी झाले मना भाऊना का लागेले मना बी पुरा डोक्यानं चित्रा झाले त्यातनं कारवाई कंबर डोका असं बेकार लागेल माले त्यातनावर कठोर कारवाई व्हायला पाहिजे। आणि ते मवाडी पोलीस स्टेशन आम्ही पहिला बी गुन्हा दाखल करायला गेलो तू ते बी नाही लिहिलं त्यातनी आमनावाला आमना कोणताच काही घेऊन आली त्यातली एक अर्ज आमले फक्त सांगतात त्या
तुमने लिखी राहणूत असं म्हणसान आमले आखली देतच त्या वरांडे साहेब मला कटे झटकाही लागेल होता त्या साहेबला विचारा कटे झटकाही लागेल होता मला आरोपी पुरा जमा व्हायला पाहिजे आणि त्यातले कठोर कारवाई करायला पाहिजे त्याच्यावर पुरा म्हणे बाशीले बी मारा होतं त्याची देतात केस करायला काय तू ते बी नाही लिहिलं त्याची मॅडमले बी दाखवला होता आम्ही पहिले घेतो करू सण लगेच त्याची नाही करली ना डायरेक्ट लाईन जायले पॉवर जायले असं करी सण त्याची आमले टाळाटाळ करी दिली असं करतात त्या आणि या कठोर कारवाई व्हायला पाहिजे जसं मना परिवारवर कारवाई होईनी तशी त्याच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे. वाढती महागाई, इंधन टंचाई आणि सरकारच्या निष्क्रियतेविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले. वाढती महागाई, इंधन टंचाई आणि सरकारच्या निष्क्रियतेविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की जेव्हा संपूर्ण जग तेल, गॅस आणि जीवनावश्यक वस्तूंच्या नियोजनात व्यस्त होते तेव्हा आपल्या देशाचे पंतप्रधान आणि सरकार पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, आसाम सारख्या राज्यांच्या निवडणुकांमध्ये आणि प्रचारात मग्न होते. देशाच्या व्यवस्थेला वाऱ्यावर सोडून फक्त सत्तेचा विचार करणाऱ्या या झोपलेल्या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सचिव भोला सायंदाने, वाल्मिक मराठे, विशाल पाटील, निखिल मोमय्या यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. 4 महिन्यापासून आखाती देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्या कारणास्तव महागाई, तेलाचे आणि क्रूड ऑइलचे भाव जे ते गगनाला भिडलेले आहेत, त्याचा पुरवठा हा कमतरता झाल्या कारणास्तव महागाई निर्माण झालेली. पण BJP सरकार हे निवडणुकीमध्ये, बंगालच्या निवडणूक आणि तामिळनाडूच्या निवडणुकीमध्ये गुंतलेल्या असल्या कारणास्तव या प्रश्नाकडे 140 कोटी जनता असलेल्या आपल्या भारत देशाचा हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न सोडून त्यांना निवडणुका आणि राज्य त्यांच्यावर सत्ता करणं हे फार महत्त्वाचं वाटत होतं. म्हणून या प्रश्नाकडे त्यांचं लक्ष राहिलं नाही आणि महागाई आज सर्वसामान्य मिडल क्लास माणसाचं कंबरड हे महागाईमुळे मुडतं आहे. येणाऱ्या काळात पेरणी, शेतकऱ्यांचा जो प्रश्न आहे, शेतकरीवरच आपल्या भारताची अर्थव्यवस्था अवलंबून आहे आणि तरीही येणाऱ्या काळामध्ये खतांचे भाव वाढलेले आहेत आणि सर्वसामान्यांचा तेलाचे भाव, सोन्याचे भाव, पेट्रोलचे भाव आणि बेरोजगारी ही वाढत चाललेली आहे. या सर्व प्रश्नांवर BJP सरकार ही सुस्त झालेली आहे. हा एवढा महत्त्वाचा प्रश्न असताना BJP सरकारला निवडणुका, परदेशवाऱ्या आणि इतर सर्व प्रश्न हे जे महत्त्वाचे वाटत आहेत. येणाऱ्या काळात नीट परीक्षेचे पण पेपर फुटी झाल्या कारणास्तव 22 लाख विद्यार्थ्यांचे नुकसान झालेलं आहे. येणारे डॉक्टर हे पेपर फोडून बनणारे डॉक्टर असेल तर जी वैद्यकीय व्यवस्था आहे ही व्यवस्था ही कोलमडणार आहे. आणि या सगळ्या प्रश्नांकडे लक्ष देण्याऐवजी सरकार हे त्यांच्या स्वतःच्या याच्यात मशगूल आहे. तर आमचं एवढं आज निवेदन देऊन एवढंच सांगणं आहे की BJP सरकारने या येणाऱ्या महागाईवर काहीतरी ठोस उपाययोजना करून प्रशासनाने यावर काहीतरी निर्णय घ्यावा जेणेकरून सर्वसामान्य आणि गरीब लोकांचे हाल होणार नाही आणि गरिबांची कंबरड मोडलं जाणार नाही. एवढं या संदर्भात राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस पक्षाकडून निवेदन जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आले. मतदार पडताळणी व मतदान शुद्धीकरण तसेच जनगणना 2027 संदर्भात वाढीव कामाच्या तणावाबाबत अतिरिक्त मानधन द्यावे व कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी या मागणीसाठी महाराष्ट्र पूर्व ग्रामीण प्राथमिक शिक्षक संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले. मतदार पडताळणी व मतदान शुद्धीकरण तसेच जनगणना 2027 संदर्भात वाढीव कामाच्या तणावाबाबत अतिरिक्त मानधन द्यावे या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की मतदार पडताळणी व मतदान शुद्धीकरण काम मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अतिशय मेहनतीने पार पाडत आहेत. हे काम त्यांच्या नियमित कामापेक्षा वेगळे, क्लिष्ट व वेळखाऊ असूनही BLO आपली दैनंदिन जबाबदारी सांभाळून SIRचे काम उत्कृष्टपणे पूर्ण करत आहेत. त्यामुळे जनगणना कर्मचाऱ्यांप्रमाणे BLO यांनाही अतिरिक्त मानधन देण्यात यावे अशी संघटनात्मक मागणी करण्यात आली आहे. तसेच भारताची जनगणना 2027 अंतर्गत पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. मार्गदर्शक सूचनांनुसार प्रत्येक प्रगणकाकडे साधारणतः 180 ते 200 घरांची जबाबदारी अपेक्षित असताना सध्या अनेक प्रगणकांकडे
380 ते 400 घरांची गणना सोपवण्यात आली आहे. त्यामुळे प्रगणकांवर अतिरिक्त कामाचा ताण निर्माण झाला असून काम वेळेत वाचूकपणे पूर्ण करण्यास अडचणी येत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. यामुळे 200 घरांपेक्षा अधिक घरगणना असलेल्या भागात अतिरिक्त प्रगणकांची नियुक्ती करण्यात यावी अथवा संबंधित प्रगणकांना मदतनीस कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत किंवा त्यांच्या मानधनात वाढ करण्यात यावी अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी अध्यक्ष भूपेश वाघ, कार्याध्यक्ष प्रशांत महाले, सरचिटणीस ऋषिकेश काकडे, उपाध्यक्ष किरण चौधरी, कमलेश चव्हाण, रवींद्र देवरे, चंपालाल पाटील आदी उपस्थित होते. पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना याच्या वतीने आज मी विभागीय सचिव रवींद्र देवरे व आमची संपूर्ण पुरोगामी परिवार या ठिकाणी माननीय उपजिल्हाधिकारी यांना जनगणनासाठी जे कर्मचारी आपले शिक्षक नियुक्त केलेले त्या शिक्षक कर्मचाऱ्यांना जवळपास जनगणनेला प्रत्येकी 150 ते 200 कुटुंब प्रत्येक प्रगणकाला देण्यात यावं असा सुरुवातीला आम्हाला वरिष्ठांकडून लेखी आदेश देण्यात आलेला होता. परंतु आज वास्तव परिस्थिती अशी आहे की ज्यावेळेस घरगणना ज्यावेळेस आपली झालेली आहे तर घरगणना केल्यानंतर 300, 350 तर एका प्रगणकाला तर 380 कुटुंब म्हणजे एवढा आकडा एका प्रगणकाला देऊन या ठिकाणी त्यांनी नियमांचं पालन केलेलं नाहीये. तलाठी साहेब व त्याचप्रमाणे कोतवाल यांनी गावाची माहिती, कुटुंबांची माहिती याची विगतवारी व्यवस्थित नाही केल्यामुळे या ठिकाणी पूर्ण कोणाला 100 घरं, कोणाला 200 घरं तर कोणाला 300 घरं याप्रमाणे मिळालेले आहेत. त्याच्यामुळे विनाकारण शिक्षकांना मनस्ताप होत आहे. तर या संदर्भामध्ये साहेबांना या ठिकाणी निवेदन द्यायला आलो. साहेबांनी या ठिकाणी सांगितलं की एका प्रगणकाला कुटुंब किती असते तर 800 लोकसंख्या, जर 800 लोकसंख्यांचा जर त्यांनी जर गट धरला तर एका कुटुंबाला 4 सदस्य धरले तर त्या हिशोबाने 200 कुटुंबांचे 800 लोकसंख्या ही पूर्ण होते. त्याच्यामुळे 200 कुटुंबांच्या वरती कोणत्याही प्रगणकाला कुटुंब संख्या देण्यात येऊ नये अशी मागणी आम्ही साहेबांकडे केली आणि साहेबांनी ती मान्य केली. त्याचप्रमाणे आता मागच्या 2 महिन्यापासून SIRचं काम चालू आहे. त्या ठिकाणी सर्व BLO उन्हातानामध्ये पूर्ण कुटुंबांच्या घरी दारोदारी भेट देत आहेत आणि त्या SIRच्या कामासाठी पूर्ण 1 महिना त्यांनी पूर्ण मेहनत घेतलेली. प्रत्येक कुटुंबाची 2002 ला त्यांच्या कुटुंबातल्या व्यक्तीची माहिती त्या ठिकाणी मॅपिंग करण्याचं काम चालू आहे आणि प्रत्येक मतदाराला शोधावं लागतं. अशा वेळेस एका BLOकडे जवळजवळ 1000 ते 1200, 1400 असे मतदार आहेत आणि एवढ्या मतदारांचं मॅपिंग करताना आपल्या या भर उन्हामध्ये शिक्षकांना फार त्रास सहन करावा लागतो. एवढा त्रास सहन करूनही आपले हे काम त्यांनी प्रामाणिकपणे पार पाडलेलं आहे. तर याला कुठलंही मानधन नाही. SIR साठी स्वतंत्र असं कुठलंही मानधन नाही. तर आदरणीय तळपाटे साहेब यांना आम्ही या संदर्भात निवेदन दिलेलं आहे की ज्याप्रमाणे जनगणनेसाठी जर मानधन तरतूद उपलब्ध करून दिली जाते त्याच पद्धतीने BLOंना देखील SIRचं मानधन देण्यात यावं याची मागणी शासनाकडे करण्यात यावी, याची तरतूद आपल्या स्तरावर करण्यात यावी अशी लेखी मागणी आम्ही संघटनेच्या वतीने साहेबांना केलेली आहे. साहेबांनी ते वरिष्ठांना पाठवण्यात येईल असं मान्य केलं आहे. भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त धुळे शहरातील काँग्रेस भवन येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला. भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त धुळे शहरातील काँग्रेस भवन येथे त्यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला. भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची पुण्यतिथी दरवर्षी 21 मे रोजी दहशतवाद विरोधी दिन म्हणून पाळली जाते. 21 मे 1991 रोजी तामिळनाडूतील श्री पेरंबुदूर येथे एका आत्मघाती बॉम्बस्फोटात त्यांची हत्या करण्यात आली होती. इंदिरा गांधींच्या निधनानंतर वयाच्या अवघ्या 40व्या वर्षी राजीव गांधी भारताचे 7वे आणि आतापर्यंतचे सर्वात तरुण पंतप्रधान बनले होते. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त शहरातील काँग्रेस भवन येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष शाबीर शेख, रमेश श्रीखंडे, पीतांबर महाले, राजेंद्र खैरनार, आलोक रघुवंशी, दीपक पाटील, जावेद देशमुख, गणेश पाटील आदी उपस्थित होते. रत्न राजीवजी गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त धुळे जिल्हा काँग्रेस सेवा दलाच्या वतीने अभिवादन करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमाला नवनियुक्त जिल्हाध्यक्ष शाबीर शेख यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने पुनश्च एकदा
योग्य अशी निवड करण्यात आली आहे. त्यांचा देखील या ठिकाणी सत्कार करण्यात आला आहे. सर्वांना येत्या काळासाठी शुभेच्छा देतो आणि राजीव गांधीजींचे विचार हे धुळे जिल्ह्यामध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करणार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. राजीवजी गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त काँग्रेस भवनमध्ये आज पुण्यतिथी साजरी करण्यात येत आहे. या कार्यक्रमाला अतिशय उत्साह पाहिजे होता. उत्साह कमी असल्या कारणाने काही गोष्टी असतात, परंतु व्यवस्थितपणाने जर राजीव गांधींचं जे धोरण जर आज नोंद केलं तर काँग्रेस भवनमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं प्रबळ कार्य होईल असा मला विश्वास आहे. म्हणून आज आम्ही काँग्रेस भवनमध्ये राजीव गांधींची पुण्यतिथी साजरी. शिंदखेडा शहरातील शिवाजी चौक ते भगवा चौक दरम्यान भाजीपाला आणि फळे विक्रेत्यांचा वाहतुकीस अडथळा येत असल्याने नगरपंचायतीतर्फे कारवाई करण्यात आली. शिंदखेडा येथील शिवाजी चौफुली ते भगवा चौक दरम्यान भाजीपाला आणि फळे विक्रेत्यांमुळे वाहतुकीस अडथळे निर्माण होत होते. त्यामुळे नगरपंचायतीतर्फे कारवाई करण्यात आली. शिंदखेडा येथील स्टेशन रोड म्हणजे छत्रपती शिवाजी चौफुली ते न्यायालय परिसर या दरम्यानचे अतिक्रमण काढण्याची मोहीम दिनांक 21 जून पासून राबविण्यात येणार होती. सदरचा रस्ता सुकवत ते दुसाने दरम्यान राज्यमार्ग क्रमांक 12 असून शिंदखेडा तिथून जाणारा रस्ता यापूर्वी वगळण्यात आलेला होता. तथापि वाढती वाहतूक कोंडी आणि दळणवळण यामुळे या रस्त्यावर गर्दी होत होती. त्यातच भाजीपाला फळ विक्रेते आणि सोमवारचा बाजार याच रस्त्यावर भरत असल्यामुळे नागरिकांना आपली वाहने काढण्यासाठी अडथळा निर्माण होत होता. या पार्श्वभूमीवर हा रस्ता मध्यापासून दोन्ही बाजूंना 15 मीटर काढण्याचे नियोजन आहे. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने अतिक्रमण काढण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. तथापि या रस्त्यावरील काही रहिवासी संभाजीनगर येथील न्यायालयात गेल्याने त्यांनी अतिक्रमण हटाव मोहिमेस 26 जून पर्यंत स्थगिती मिळवली आहे. दरम्यान नगरपंचायतीने भाजी विक्रेत्यांना त्यांना बांधून दिलेल्या गाळ्यामध्ये जाण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार भाजीपाला विक्रेते छत्रपती शिवाजी महाराज चौफुली लगत असणाऱ्या भाजी मंडईमध्ये स्थलांतरित झाले आहेत. मात्र काही भाजी विक्रेते पुन्हा रस्त्यावरच लावत असल्यामुळे वाहतुकीस नव्याने अडथळा निर्माण होईल आणि सर्वच भाजीपाला विक्रेता पुन्हा रस्त्यावर येतील. या पार्श्वभूमीवर नगरपंचायतीने दोन्ही चौफुली दरम्यानचा रस्ता हा भाजीपाला आणि फळ विक्रेत्यांसाठी बंद केला आहे. सकाळी 9 वाजता मुख्याधिकारी श्रीकांत फागणेकर, प्रशासकीय अधिकारी सचिन वाघ, अभियंता विपुल साळुंके, सचिन वाघ आणि सर्व कर्मचाऱ्यांनी या विक्रेत्यांना मुख्य रस्त्यावर विक्री करण्यास प्रतिबंध केला. या मोहिमेचे स्थानिक नागरिकांनी स्वागत केले आहे. धुळे महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक 4 व 8च्या जागेचा वापर भाजीपाला बाजार, व्यावसायिक स्टॉल अथवा इतर अशैक्षणिक कामासाठी करू नये या मागणीसाठी परिसरातील रहिवासी व पालकांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले. धुळे महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक 4 व 8च्या जागेचा भाजीपाला बाजार, व्यावसायिक स्टॉल्स तथा इतर दुसऱ्या प्रकारच्या अशैक्षणिक कामांसाठी होणारा वापर तथा वापराचे होणारे नियोजन तात्काळ थांबवावे या मागणीसाठी परिसरातील रहिवासी व पालकांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की धुळे महानगरपालिका अंतर्गत असलेली मनपा शाळा क्रमांक 4 व मनपा शाळा क्रमांक 8 या दोन्ही शाळांची जागा संयुक्त असून पूर्णतः शैक्षणिक उपयोगासाठी राखीव आहे. सदर शाळेत जवळच्या वस्तीच्या गरीब पालकांची मुले नियमित शिक्षण घेतात. तसेच सदर शाळेची गुणवत्ता व विद्यार्थ्यांचा ओघ सातत्याने टिकून आहे. ही शाळा व परिसरातील गरजू हातमजूर, होतकरू मजूर इत्यादी पालकांच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक जीवनदायिनी आहे. सदर शाळेच्या जागेवर भाजीपाला बाजार, व्यावसायिक स्टॉल्स व इतर तत्सम प्रकारचा गैरवापर तत्सम व्यावसायिक बंधू व इतर व्यक्तींकडून होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या शैक्षणिक परिसरात असे अशैक्षणिक प्रकारच्या तथा व्यावसायिक कामांमुळे विद्यार्थ्यांच्या अध्ययन अध्यापन प्रक्रियेवर दुष्परिणाम होऊन विद्यार्थ्यांचा शैक्षणिक नुकसान होत आहे. तरी सदर प्रकारच्या कामावर आपल्या कार्यालयाकडून कोणतीही कारवाई करण्यात येत नाही व त्यांना काही मोठ्या लोकांमुळे त्यांना पाठीशी घालण्यात येत असल्याचे समजते. त्यामुळे सदर गोष्टींना आळा घालण्याच्या ऐवजी त्यांना सहकार्य करण्याची प्रशासनाची भूमिका निदर्शनास येत आहे. सदर शाळा परिसरात कारागृह, तहसील कार्यालय व इतर शासकीय कार्यालय जवळच स्थित आहेत. या संवेदनशील परिसरात बाजार, गर्दी किंवा सार्वजनिक गोंधळ निर्माण करणे हे कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने हे अयोग्य आहे. सार्वजनिक सुरक्षितता, शांतता व शैक्षणिक परिसराचे पावित्र्य राखणे हे स्थानिक प्रशासनाचे कर्तव्य आहे. तरी सुद्धा काही स्थानिक राजकीय व्यक्ती व संबंधित अधिकारी जाणीवपूर्वक शाळेची जागा इतर कारणांसाठी वापरण्याचा प्रयत्न करीत आहेत. हे कृत्य विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणारे असून शैक्षणिक हिताच्या पूर्णतः विरोधात आहे. म्हणून मनपा शाळा क्रमांक 4 व 8ची जागा केवळ शैक्षणिक कारणासाठीच राखीव ठेवावी. त्या जागेवर कोणताही बाजार, स्टॉल्स किंवा इतर व्यावसायिक उपक्रम सुरू करण्यास तात्काळ मनाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी जावेद खान पठाण, जमील अन्सारी, अब्दुल अन्सारी, मोहम्मद अकरम, मोहम्मद साबिर अन्सारी, रशीद वहाब, रिजवी जमील आदि उपस्थित होते. मेरे साथ जावेद पठान साहब और पहली गली के जितने भी पहली गली, वेस्टी गली, मुल्लावाड़ा, अकबर चौक, ये सारे लोग यहाँ पर जमा हुए हैं. कम से कम 100 से 150 लोग हम लोग यहाँ पर आए हुए हैं. दूसरी बात ये कि इसलिए आए हैं कि स्कूल नंबर 4 और 8 का जो ग्राउंड है
प्लेग्राउंड मुस्लिम बच्चों के लिए जो दिया गया है, प्लेग्राउंड खेलने के लिए स्कूल के बच्चों के लिए, उस जगह पर कुछ लोगों ने वहाँ पर भाजी पाले की दुकान के लिए अपने कलेक्टर साहब को एक रिक्वेस्ट किया कि वहाँ उनको तात्पुरता जगह दिया जाए या जो भी, लेकिन हम उसके विरोध में यहाँ पर खड़े हुए हैं। हमको वो जो है स्कूल की जगह है और वो नहीं देना है किसी को। वहाँ शिक्षण 400 बच्चे वहाँ पर तालीम मतलब हासिल करते हैं, तो वो जगह जो है वो किसी की दुकान के लिए, व्यवसाय के लिए नहीं दी गई है। वो महानगर पालिका स्कूल नंबर 8 की जो ग्राउंड है वो बच्चों के लिए खेलने के लिए, प्ले ग्राउंड है, वो खेलने के लिए है। और मेरा एक सजेस्ट ये है कि इस जगह को ना आप मंजूर करते हुए कोई और दूसरी जगह आप सजेस्ट कीजिए, उससे हमें कोई लेना देना नहीं। कोई भी जगह लिए आप लीजिए, कलेक्टर साहब से आप जो भी है अपनी बात करिए, लेकिन ये जगह तो शायद देना नामुमकिन है, चाहे वो कोई भी स्कूल की हो, ये स्कूल की हो चाहे और कोई भी स्कूल की हो। कायदे में बैठती नहीं है, वो एकदम साफ बात है और क्लियर बात है। ये सभी को पता होने के बावजूद भी अगर अपन ये चीज का रिक्वेस्ट कर रहे हैं तो वो अपना सोच ले। कहने का मतलब ये है मेरा, कायदे में बैठती नहीं है वो जगह जो है बच्चों 2009 के हाँ, वो कायदे 2009 को उल्लंघन करते हो। हाँ, तो हमारा उसको विरोध है कि ये जगह ना दी जाए। कलेक्टर साहब से हम एक रिक्वेस्ट लेकर के आए हैं और वो हमारा विरोध है उस जगह से। पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। अनवर नाला परिसरात पूर्व वैमनस्यातून 2 गटात धूमचक्री, भरत जाधवांसह 10 ते 12 जण जखमी. वाढती महागाई, इंधन टंचाई आणि सरकारच्या निष्क्रियतेविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे आंदोलन. मतदार पडताळणी व मतदान शुद्धीकरण तसेच जनगणना 2027 संदर्भात अतिरिक्त मानधन देऊन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी. भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त करण्यात आले अभिवादन. शिवाजी चौफुली ते भगवत चौक दरम्यानच्या भाजीपाला आणि फळे विक्रेत्यांवर नगरपंचायतीतर्फे करण्यात आली कारवाई. आणि महापालिकेच्या शाळा क्रमांक 4 व 8च्या जागेचा वापर इतर अशैक्षणिक कामासाठी न करण्याची मागणी. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.